ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया, मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असं या बैठकीत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. श्री कोपिनेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 फूट 3 इंच उंचीचे आणि 12 फुटीचे घेर असलेलं शिवलिंग आणि ठाणेकरांची ग्रामदेवता असलेलं कोपिनेश्वर मंदिर शिलाहा राजांच्या राजवटीच्या काळात इसवी सन 810 ते 1240 दरम्यान बांधलं गेलं होतं. 1879 मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 1996 मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आलाय. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरं आहेत. या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. या मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शृंगारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तांसमवेत बैठक पार पडली आहे. यावेळी मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असं आयुक्त बांगर यांनी नमूद केले. तसंच मुख्य मंदिराचं डिझाईन, त्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणं तसंच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असंही बांगर यांनी सांगितलं. श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकही येतात. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसर, मंदिराची इमारत, दशक्रिया विधी आदीचा परिसर याबाबत नियोजन करतानाच मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेऊन कार्यवाही केली जाईल, असंही जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी नमूद केलंय. जिल्ह्यातील शाळा आणि शासकीय कार्यालय आणि संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा, असे निर्देश आज झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा दंतचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत माशाळा, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश वेदपाठक, नोडल अधिकारी डॉक्टर ऋतुजा महाळुंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. सलाम मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी या संस्थेनं केंद्र शासनाच्या निकषानुसार एक ॲपही सुरू केले. या ॲपमध्ये शाळांनी आपली माहिती भरून या उपक्रमात सहभागी व्हावं आणि यामधील निकषानुसार आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असंही या बैठकीत सांगण्यात आलं. या अंतर्गत एप्रिल 2023 पासून 932 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसंच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र तसंच इतर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये आत्तापर्यंत 15 तंबाखूमुक्त केंद्र तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी समुपदेशक नेमण्यात आले असून येणाऱ्यांचे तंबाखू सोडवण्यासाठी समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा अंतर्गत एप्रिलपासून आत्तापर्यंत 412 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 71,410 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावं. सर्व महापालिका आणि इतर शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती करण्यात यावी, असं जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं. या बैठकीच्या शेवटी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रपणे लढू. या दोन्ही निवडणुकांना आम्ही महायुती म्हणून सामोरं जाऊ, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री शिवसेना प्रवक्त्यांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आमच्या तिघांचीही कामे चांगली सुरू आहेत. सध्या राज्याचा जो विकास वेगानं होतोय, यामध्ये आमच्या तिघांची टीम अत्यंत उत्तमरित्या काम करत आहे. यापूर्वी राज्याच्या विकासासाठी चांगलं काम करण्याचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे फडणवीस आणि आम्ही धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणं आवश्यक आहे. तसंच त्यानंतरची पुढच्या विधानसभेची लढाई देखील आम्हीच जिंकणार. आम्ही एकदिलानं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आपण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघे एकत्रच लढू, असंही त्यांनी आश्वासित केले. राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्याकरिता फडणवीस यांच्याकडे असलेला अनुभव आवश्यक आहे. तसंच आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का, हा त्यांचा वैयक्तिक तसंच त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आधीच खुलासा केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान प्रवक्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे, केंद्र आणि राज्य सरकारचे लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत सकारात्मकदृष्ट्या पोहोचले पाहिजेत, या दृष्टीनं चर्चा करण्यात आली. प्रवक्त्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. चांगलं काम आमचं टीमवर्क सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने राज्याचा जे काही विकास ज्या वेगाने होतो आहे त्याच्यामध्ये आमची तिघांची टीम अतिशय उत्तमपणे काम करते आहे आणि राज्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव मुख्यमंत्रीपदाचा राहिलेला आहे ते देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय, धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची चांगली टीम काम करते आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 45+ जागा महाराष्ट्रामध्ये जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आणि आम्ही तिघंही एक टीम म्हणून आवश्यक आहे. आणि पुढची जी काही विधानसभेची निवडणूक देखील आहे ती देखील आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत आणि या टीममध्ये देवेंद्रजी राज्याच्या विकासासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेला जो काही अनुभव आहे आणि त्यासाठी या महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत आणि शेवटी हा निर्णय जो आहे हा देवेंद्रजींचा वैयक्तिक असणार, त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे. परंतु आज जे काम करतायत, आज आम्ही एकत्र एक दिलाने काम करतो आहे. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो सुरुवातीला आणि तेव्हापासून जे आपण जर निर्णय बघितले तर जनतेच्या हिताचे, या राज्याच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. त्यानंतर अजितदादा आमच्यासोबत आले आणि आता एक टीम, मजबूत टीम तयार झालेली आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही तिघं मिळून आमचे सहकारी सर्व जे आहे एक टीम बनवून काम करणार आहोत आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या लोकसभेच्या मोदी साहेबांच्या पाठीशी आमची टीम खंबीरपणे उभं राहील. थँक्यू. नांदेड घटनेचं आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र नांदेड रुग्णमृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका त्यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विरोधकांनी सूचना असतील तर त्यांनी त्या द्याव्यात, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणं योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी विरोधी पक्षाला केलं आहे. कोरोना काळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे 30% मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचे कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेत काम कमी ठरलं होतं असं देखील त्यांनी सांगितलं. आमदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. केंद्रात राहायचं की राज्यात याबाबतचे हे सल्ले देणारे आम्ही नाहीत. आमच्या प्रवक्त्यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक आहे. तसंच कोणतीही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील मंत्रालयांच्या प्रत्येक विभागात 1 वर्षात चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता उदाहरण मी देतो. मध्ये एका चॅनलच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेले होते आणि येत असताना अचानक ते KM हॉस्पिटलला गेले. त्यांचा KM हॉस्पिटलचा दौरा नव्हता, कुठेही अधिकृत दौरा नव्हता आणि त्यांना ICUमध्ये नेलं गेलं, ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर ICUमध्ये गेल्यानंतर जे चांगलं होतं त्याचं कौतुक मुख्यमंत्री महोदयांनी केलं. पण बाहेर पडत असताना एका पेशंटनं सांगितलं की साहेब 6 वॉर्ड इथले बंद आहेत. ते टाकून मुख्यमंत्री गेले नाहीत. मुख्यमंत्री साहेब परत आले, ते 6 वॉर्ड उघडले आणि 24 तासामध्ये 6च्या 6 वॉर्डचं काम सुरू झालं. आता त्यांचं काम पूर्णत्वाकडे जातं. ह्याला संवेदनशीलता म्हणतो. आता जे आरोप प्रत्यारोप करतात हे किती KMला गेलेत, तिथं औषधाचा वास असेल, तिथं अजून काय असेल, पण काही लोक गेलेली पण नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्री असले तरी ते काय ते जादूगार नाही आहेत की काडी फिरवली आणि इकडचं ICU झालं, तिकडचं ICU झालं. पण प्रामाणिकपणाने काम करणारे ते आहेत. लोकांपर्यंत ते पोचतात. आता परवा जे आपल्याकडे बर्न केसेस झाल्या, मला असं वाटतं की पुढच्या 2 तासात मुख्यमंत्री मोदी तिथे पोचले होते. म्हणजे आणि भावनिकता आणि संवेदनशीलता ती काय असावी. त्याच्यामुळे त्रुटी असू शकतात, त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाने ते प्रयत्न करत आहेत. पण नक्की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि संवेदनशीलपणेच महाराष्ट्राचं कामकाज ते बघत आहेत. कुठेही नुसतं फेसबुकवरून ते कामकाज बघत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी काल टोल नाक्यावर जनजागृती केली, तर काही ठिकाणी मनसे आक्रमकही पाहायला मिळाली. काल मुलुंड टोल नाका जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोल नाक्यावर जनजागृती केली होती, त्या शहराच्या वेशीवर असणाऱ्या मुलुंड टोल नाक्यावर पोलीस प्रशासनानं आता तगडा बंदोबस्त ठेवला आहे.